एक नवीनच काहीतरी आता सुरू केलंय लोकांनी, गेट टुगेदर. काय तर म्हणे पहिलीपासून 10वी पर्यंत ज्या वर्गात आपण शिकलो तिथं सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी एकत्र यायचं, जेवण वगैरे बनवायचं, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा. मग अशाच मित्र मैत्रिणी एकत्र जमा होतात, कार्यक्रम घेतात, डान्स वगैरे करतात, एकमेकांसोबत दुःख शेअर करतात. मुली सांगतात आपल्या नवऱ्याचं, मुलं सांगतात आपल्या नवऱ्याचं. वय झालेलं असतं, 30-35च्या पुढं ढकलेलं असतं, सर्वांना लेकरं बाळं असतात. मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही तुमच्या घरातलं सगळंच सांगत बसत असताल, तर आपली घरची माहिती कधीच कुणाला देऊ नये. चांगल्या गोष्टी सांगा, पण वाईट गोष्टी कधीच सांगू नये, की नवरा असा वागतो, बायको तशी वागते, माझे लेकरं असे आहेत तसे आहेत. अशाच याच्यातून एक गोष्ट अशी घडली आहे. मी पण म्हणजे असंच फेसबुकवरती न्यूज वाचली की गेट टुगेदरला गेले आणि जुन्या आठवणी त्यांना आल्या आणि एकमेकांसोबत दुःख शेअर केलं आणि दोघंजण पळून गेले. कसं आहे माहिती आहे का, आता जे नशिबात असलं ते होत असतं. चार गोष्टी 4 लोकांमध्ये आपण जर गेलो असून जुन्या मित्र-मैत्रिणीमध्ये, तर सांगा ना. पण ज्या गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत किंवा ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, तर त्या गोष्टीला परत जर तुम्ही खतपाणी घालत असताल, तर वयाचा विचार करावा, लेकराबाळाचा विचार करावा, आपल्या घराचा, फॅमिलीचा, आपल्या नातेवाईकांचा, आईवडिलांचा, की आपण किती वर्ष ह्या सासरच्या वातावरणामध्ये राहिलेलो आहेत. आपण दोन लेकराच्या आई आहोत, वडील आहोत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आणि 8वी-10वीमध्ये तू त्याला आवडत होती म्हणून लगेच पळून गेलीस, पण आज तुझं वय काय आहे? अगं 4 दिवस तुला तो इकडं तिकडं फिरवीन आणि नंतर सोडून देईन. बाकीचं आयुष्य तू कशी जिगशील? नाही त्या वाईट मार्गाला लागण्यापेक्षा आहे त्या स्थितीमध्ये आपल्या नवरोबासोबत राहिलेलं किती चांगलं आहे. पुरुष असो किंवा स्त्री असो, दोघांसाठीही बोलते मी, कोण्या एकासाठी नाही बोलत आहे. तर अशा गोष्टी घडू नये म्हणून गेट टुगेदरला जायचंच असेल ना, तर जा, पण आपली वैयक्तिक माहिती कधीही कोणाला देऊ नये, एवढंच एक माझं सांगणं आहे. कारण जग हे चांगल्याचं नाही आहे. आपल्याला आपलं दुःख जाणून घेतात आणि मग त्याच्यावरती बोलणार आपल्या आपल्या बाजूनं, की तुला हा त्रास आहे, त्रास आहे का? मग मी तर तुझ्यावर खूप मरत होतो, तुझ्यावर खूप प्रेम करत होतो खूप, मग आता माझ्यासोबत येते का? अशा गोष्टी समोरचा माणूस फक्त तुमच्या दुःखाला आणि त्याला कुठं ती जागा मिळते का हे बघत असतो तो. म्हणजे ज्यावेळेस ते होऊन गेले त्या गोष्टी तो परत रुटीनमध्ये आणायला बघतो. तर ह्या गोष्टी त्या स्त्रीला कळायला पाहिजे, की आपण किती मूर्खपणा